आमच्या ग्रामीण भागामध्ये जेव्हापासून हे कळाला मेसेज, आमच्या ग्रामीण भागातून टरकाच्या टरका भाकरी कुठेतरी उल्लडबाजी वगैरे होत असेल तर ती नको व्हायला। वारंवार ह्या गोष्टी सरकार टाळत आहे। आरक्षण देणं खूप गरजेचं काय मुंबईमध्ये धोका होतोय का आपल्या मराठा नगरपालिका सुद्धा जगातील महाराष्ट्र सर्वात महागडी महानगरपालिका आहे। रामराम मित्रांनो, मी एम के कराळे। माझ्या पाठीमागचा परिसर तुम्ही पाहताय, हा नेहमी गजबजलेला परिसर असतो आणि आज मात्र जो गजबजलाय, मराठा समाजाच्या आंदोलक जे या ठिकाणी आले त्या संपूर्ण गर्दीमुळे हा जो काही या ठिकाणीचा परिसर आहे तो या ठिकाणी गजबजलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत बोलायचं झालं तर समाजाच्या विकासासाठी, त्याचबरोबर समाजातल्या शैक्षणिक घटकासाठी या ठिकाणी आरक्षण मिळावं, त्याचबरोबर समाजाचा विकास व्हावा याकरिता आज मराठा समाज मुंबईमध्ये दाखल झालेला आहे। त्याचबरोबर आदरणीय जरांगे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपूर्ण समाज, सकल मराठा समाज या ठिकाणी आलेला आहे। तर काही मराठा तरुण या ठिकाणी आहेत, काही मराठा मंडळी या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत, थोडंफार गप्पा मारणार आहोत। तर सगळ्यात प्रथम सगळ्यांना जय शिवराय। तर दादा, कुठून आलात, नाव काय? माझं नाव राजकुमार शिवाजीराव वाघ। मी पोखर्णी नरसिंह तालुका जिल्हा परभणी येथून जरांगे पाटील ज्यावेळेस निघाले त्यावेळेस त्यांच्या पाठीमागे आम्ही जवळपास 150 ते 200 बांधव पोखर्णी नगरीतून आम्ही निघालो होतो। बरं, कामधंदे वगैरे कसं काय गावाकडे? गावाकडे काम तर नेहमीचे सणवार वगैरे गोष्टी आहेत, पण आरक्षण महत्वाची गोष्ट आहे। आज पाटलांचा जवळपास 3रा दिवस आहे उपोषणाचा। मागच्या वेळेस पण आम्ही मुंबईला ज्यावेळेस आलतो त्यावेळेस सुद्धा असंख्य मराठा बांधव परभणी जिल्ह्यातून आणि पोखर्णी परिसरातून जास्तीत जास्त आले होते, परंतु वारंवार ह्या गोष्टी सरकार टाळत आहे। आरक्षण देणं खूप गरजेचं आहे, जास्त वेळ न घेता, कारण तुम्ही पाहतात गेली 3 दिवस झालं आज अन्नाचा म्हणजे घरोघरचा अन्न मुंबईत असून आणि गावखेड्यातून सुद्धा भाकरीचं प्रमाण वाढत आहे। आजची संख्या दिवसेंदिवस त्या 3 दिवसापेक्षा वाढत चाललेली संख्या ही त्याच्यानं शासनानं लक्षात घेतले पाहिजे। आणि आमचं जे गरजवंत मराठ्यांचा लढा, हा लढा फक्त नाही का मुळात कोणत्याही जातीच्या विरोधात नसून प्रस्थापित जे पुढारी लोकांच्या त्यांच्या विरोधात सुद्धा हा लढा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे वेळ न लावता सरकारनं आम्हाला आरक्षण द्यावं आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने आम्हाला घरी वापस पाठवावं। पर फडणवीस जे आहेत ते नेहमी आरक्षणाचा मुद्दा म्हटलं की कुठेतरी म्हणजे चाल ढकलपणा किंवा कुठेतरी दुर्लक्षपणा नेहमी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत, किंवा ते या सगळ्या मॅटरमध्ये का म्हणजे लवकरात लवकर का निर्णय नाही घेते किंवा का सगळ्या गोष्टी घडून आणत? मुळात सगळ्यांना माहित आहे आम्ही जे आमचा जे लढा आहे हा अतिशय म्हणजे गुणवंत जे कंटिन्यू राहणार आहे समजा, तर त्या लढ्यामध्ये म्हणजे कुठले आम्हाला कुणबी नोंदीचा आधार आहे। 58 लाख ज्या नोंदी भेटलेल्या आहेत त्याचा आधार आम्हाला आहे। त्या आधारावर आम्ही मराठवाडा, हैदराबाद गॅजेट असू, सातारा गॅजेट असू आम्ही मागत आहोत। आणि ही मागणी रास्त आहे आणि रास्त मागणी सगळ्या राजकारण्याला, सत्ताधारी असू का विरोधक असू, या सगळ्यांना माहिती आहे। पण हे फक्त नाही का राजकारण करत आहेत, सत्ताधारी असू का विरोधक आहे, स्पष्टपणे कोणताही पक्ष स्पष्टपणे मागणी आपली ओबीसीतून मागणी करत आहे, पण सरकार कोणताच पक्ष देत नाही आहे। त्यांना माहिती गुंतून ठेवायचे, लोक गुंतून ठेवले का त्यांना तेच मुद्दा राहतो। दरवेळेस इलेक्शनला तेच मुद्दा घ्यायचा आरक्षणाचा आणि त्याच्यावरच निवडणूक लढायची। बरं, या ठिकाणी आल्याच्या नंतर जसं की अल्टिमेट दिलं होतं जरांगे पाटील साहेबांनी की बाबा 2 महिन्या पहिलेच अल्टिमेट दिलं होतं की बाबा आम्ही येणार आहेत, आंदोलन करणार आहेत। त्यानंतर खरंच शासनानं सगळ्या आंदोलकांची व्यवस्था केली आहे का? शासनानं आंदोलनाची कोणती व्यवस्था नाही केली, त्यांनी दुर्लक्षपणा केला। पण त्यांना कळलं जेव्हा कालपासून टँकर देत आहे आम्हाला आंघोळीला, कारण की आम्ही गोष्ट अशी केली होती की फडणवीस साहेबांनी सरकारने असो सगळे आमच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था बंद केलेली। ही जेव्हा आमच्या ग्रुपवरची पोस्ट गेली त्यावेळेस सर्व महानगरपालिका सुद्धा जगातील महाराष्ट्र सर्वात महागडी महानगरपालिका आहे। यांनी आम्हाला कुठलाही म्हणजे हे सपोर्ट केला नाही। हे आमच्या व्हायरल झाल्याच्या नंतर यांनी आम्हाला काल आज टँकर दिले। आमच्या ग्रामीण भागामध्ये जेव्हापासून हे कळाला मेसेज, आमच्या ग्रामीण भागातून टरकाच्या टरका भाकरी होऊन म्हणजे पूर्ण मुंबई भाकर खाऊन उरेल असे भाकरी पिठले येऊ लागले। कळलं की मराठ्यांची ताकद काय असते। आता आमच्या आज काही कमी 100 ते 150 गाड्या पोळ्या भाकरी भाजी घेऊन आलेल्या होत्या। आमच्या गावामध्ये गणपती स्थापना केली, तर त्यांचा जर दरवर्षी भंडारा असतो का, तर आमच्या गावामध्ये निर्णय घेतला की भंडाराची इथं आणून घालायचा, म्हणजे भंडारा इथं करतोय। आमचे सर्व गावकरी सर्व शिदा वगैरे घेऊन इथं येत आहे।
बरं, तरुणांना काय तुम्ही संदेश द्याल जसं की आता इथं चालू आहे एकच संदेश आहे, जे इथलेले तरुण आहे त्यांनी पाटलांचा आदेशच अंतिम हे करावा आणि जे बाहेर आपले घरी बसलेले बांधव समजा त्यांना अशक्य झालं नाही यायचं, त्यांनी इकडे जर मुंबईवर लक्ष ठेवावे, डोळ्यात तेल घालून नजर ठेवावी. इकडे काय मुंबईमध्ये धोका होतोय का आपल्या मराठा बांधवांना? जर इकडे धोका झाला तर तिकडे रोड पूर्ण जाम झाला पाहिजे, तरच आपलं हा आंदोलन सक्सेस होईल, या अशी समाजाला मी विनंती करतो. जसं की आता जरांगे पाटलांनी सकाळी स्टेटमेंट दिले की कुठेतरी हुल्लडबाजी वगैरे होत असेल तर ती नको व्हायला, त्याबद्दल काय म्हणतात? त्याबद्दल नाही, मुळात नाही का, जरांगे पाटलाचा जो आदेश आहे तो सर्वांनी स्वीकारला पाहिजे आणि कोणालाही त्रास होऊ न द्यायला पाहिजे. आणि असे जे तरुण करीत असतील त्यांना एकच विनंती आहे की अशा पद्धतीचं कोणतीही गोष्ट न करता पाटलांनी जो आदेश दिलाय त्या आदेश सर्वांनी स्वीकारावा आणि जे आपण पाटलाच्या पाठीमागे राहू, ठामपणे पाठीमागे राहू. पाटलांनी सांगितल्यापासून हुल्लडबाजी सगळी बंद झालेली सर. पण हुल्लडबाजी बी लिमिट बाज राहील. जर त्यांची तब्येत जरा बिघडली तर मराठा खूप बिघड आहे. मुंबई मराठा म्हणजे हा अतिशय तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून समाज. काकांशी आपण थोडस बोलणार आहोत. काका, जसं की आता गावाकडे शेती वगैरे होत असते, त्यानंतर काय काय अशी कुटुंब असतात समाजातली का ते खूप त्यांची परिस्थिती म्हणजे हातावर पोट असतं, त्यामध्ये सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. जसं की एखाद्याला समजा म्हणजे कौटुंबिक दृष्ट्या एखाद्या समजा 2-3 मुली असतील, त्यांचं शिक्षण, त्यांची लग्न, या सगळ्या गोष्टी होत असताना कुठेतरी शिक्षण सुद्धा गरजेचं असतं. आणि शिक्षण घेताना मात्र बऱ्याच असं वेळेस होते की आपण ऍडमिशनला गेल्याच्या नंतर पैसे वगैरे नसतात किंवा त्या सगळ्या गोष्टी या घडतात आणि आर्थिक परिस्थिती आपली नाजूक असल्यामुळे शिक्षण घेऊ न शकत. काय म्हणा? मी फक्त एवढं म्हणू शकतो की आमचे मुलं शिक्षणामध्ये नंबर 1 आहे. की प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही याच्यामध्ये फक्त जिथं पाहिजे तिथं हे लोक पैशाच्या याच्या जीवावर हे नाटकं करत राहतात. त्याच्यामुळे हे आरक्षण आम्हाला पाहिजे. आम्ही शिक्षण आमच्या मुलं लय टॅलेंट आहे, खूप टॅलेंट आहे आमच्या मुलं. आम्ही शेती करतो, आम्ही हे करतो, आमच्या मुलाला शिकवतो. आमच्या मुलं पण असे एवढं टॅलेंट आहे की याच्यापेक्षा. आणि हे दुसरे लोक पैशाच्या जीवावर. काय अनुभव सांगाल एखादा की बाबा जवळची व्यक्ती एखादी तर थोडक्या मार्काने गेली किंवा काहीतरी? आमच्या गावातच घडलं तसं. आमच्या गावात मराठा समाजाच्या मुलाला 90% होते आणि ओबीसी समाजातल्याला किती मला वाटतं 60 का 65च होते. त्यांच्या रँकनुसार आमच्या मराठा समाजाच्या मुलाला डावलण्यात गेलं आणि जो ओबीसी होता 60%वाला त्याला त्या पदावर घेतलं गेलं. हेच आरक्षणाचा फायदा आहे. कुठून आलात काका? बीडवरून रायमो. बीडमधून आलात. काय भावना आहेत नेमक्या? जरांगे पाटील उपोषणाला आहेत आणि एकंदरीत सकल मराठा समाज त्यांच्या पाठीशी आहे. काय नेमक्या काय भावना आहेत? भरभरून पाठीशी राहणार. पण सरकारने एवढी आमची गैरसोय केली आलेली, पण त्याचं प्रत्युत्तर त्यांना भेटणार. त्यांनी काय केलं, खाण्याची दुकानं, पाणी, नळ हे सगळं बंद करून ठेवलं आणि दारूचे दुकानं चालू केले. कशासाठी चालू केले? किंवा अनुचित प्रकार, यांनी दारू प्यावा, अनुचित प्रकार घडावा. पण तेवढे आम्ही एवढे काय बुद्धू नाहीत. एक आतापर्यंत पाटलाचा जो आदेश आहे ते आदेश पाळल्याशिवाय आम्ही राहणार नाही. पाटील जोपर्यंत म्हणते की तुम्ही आदेश असं करू नका तोपर्यंत आम्ही काहीही करणार नाही. सर, तुमच्या डोळ्यांनी बघू शकता इथं खाऊगल्ली पूर्ण बंद आहे. फक्त तुम्ही सर्वे करा, फक्त दारूची दुकानं ओपन आहे. दारूची दुकानं या कारणाने ओपन आहे की काहीतरी राडा होईल दारू पिऊन. मराठा समाज हा हुशार झालेला आहे. एकही आमचा मराठा समाज दारूच्या दुकानावर सध्या नाहीये. कारण की पाटलांना सांगितलेलं आहे जोपर्यंत आपण व्यसन सोडणार नाही तोपर्यंत आपला समाज सुधारणार नाही. आणि त्या पाटलाचा शब्द इतका मनावर घ्यायला लागला आमचा समाज. म्हणजे पाटील म्हणजे विठ्ठल झालेले आहे आमच्या बरोबर.